नमस्कार. मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण विषय कंटिन्यू करतोय इसेन्शियल ऑइल. पण आजचा विषय जो आहे, ज्यांच्याकडे क्षेत्र मोठं आहे किंवा ग्रुप फार्मिंग आहे. सुरुवातीला एक 50 एकर, 40 एकर जरी असलं तरी चालेल, पण ते वाढून 300-400 एकरपर्यंत होईल. असं क्षेत्र ज्याच्याकडे आहे, त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये मी एका वनस्पतीचं एक तुम्हाला स्टॅटिस्टिक देणार आहे. तर ते हे असं आहे की सिट्रोनिला हा लागवडी हा गवतातला प्रकार आहे. सिट्रोनिला ग्रास गवती चहासारखाच हे प्रकार आहे. आणि याची लागवड केल्यानंतर साधारण एक दर 90 दिवसांनी हा कापणीला येतो. पहिले 2-3 हार्वेस्टिंगमध्ये याचं यील्ड कमी येतं, म्हणजे उत्पन्न ग जे गवत मिळतं ते कमी मिळतं. पण साधारण 4थ्या कापणीपासून एकरी 8 ते 10 टन, आपण ॲव्हरेज 8 धरला, तरी वर्षामध्ये 30 टन मिळतो. आणि याचं मिनिमम जे यील्ड आहे, हे एका टनाला 8 किलो आहे. त्याचा रेट आज आपण जर कधी हे धरला, तर एका टनाला 8 म्हणजे आपलं जर कधी 8 टन हे आलं, तर 64 आणि 4 हार्वेस्टिंगमध्ये 6 चौक 24 आणि साधारण आपल्याला 250 किलो मिळतं. आणि याचा रेट जर कधी आपण काढला, तर आज मिनिमम रेट आहे 8. आज 1200 ते 1500 रेट आहे. आपण एक 800 धरला मिनिमम रेट, तरी आपल्याला एकरी 2 लाखाचं उत्पन्न मिळू शकतं. बरं, हे एकदा लागवड केल्यानंतर 5 ते 7 वर्ष चालणारा हा प्रकार आहे. याच्यातले अल्मोस्ट एक काही 2-3 एक प्रकार सोडलेत, तर ह्याच्यातले हे सगळे लाँग टर्म आहे. तर याची लागवड केल्यानंतर आपण 250 किलो तेल जर म्हटलं आणि 800 रेट धरला, तरी एकरी 2 लाख होतं. याला सुरुवातीचा लागवडीचा खर्च आणि लागवड करताना आपण जे सकस आणणार आहोत, ते आणून आपणच मल्टिप्लाय करणार आहोत. पण ट्रान्सपोर्टेशन आणि बाकी हँडलिंग वगैरे तो वाचल तो. त्याच्यात थोडासा वेळ जाणार आहे. तर मग एकरी 2 लाख रुपये याला लागणारं खत आपण ज्यावेळेस हे गवत तेल काढल्यानंतर काढू, त्याच्यावर थोडा रॉक फॉस्फेट त्याला आणि थोडंसं नीमपेंड वगैरे टाकले, तर आपलं ऑर्गॅनिक मॅन्युअर होतं. म्हणजे खताचा प्रश्न मिटला. याच्यावर शक्यतो कुठलं कीड येत नाही. हां. आणि हे मॅस्किटो रिप्लंट किंवा मग फार्मासिटीमध्ये म्हणजे फार्मामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी याचे उपयोग आहेत. याचं दुसरं हे असं आहे, की याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ज्या कंपन्यांना गरज आहे, ते त्याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतात. म्हणजे यातले वेगवेगळे घटक जे ते वेगवेगळे करतात आणि त्यांना हवा असलेला घटक त्यांच्या फार्मामध्ये किंवा त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये जो वापरला जाईल तो ते वापरत असतात. आणि या फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करणाऱ्या बऱ्याच इंडस्ट्रीज बंगलोरमध्ये किंवा गुजरातमध्ये, मध्य प्रदेशात आणि काही थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रातही. महाराष्ट्रात कमी आहे. तर 2 लाख रुपये जर कधी एकरी उत्पन्न म्हटलं, तर त्याचा कापणीचा खर्च जो आहे, ट्रान्सपोर्टेशन आणि तेल काढणं, हा जो आहे. आता फक्त प्रश्न असा आहे, की एकच उत्पन्न घेण्यापेक्षा आपण याच्यामध्ये वेगळे सिट्रोनिला आहे, मग नंतर गवती चहा आहे, नंतर असे म्हणजे तुमचा कापूर आहे, मिंट आहे, त्याच्यानंतर रोशा ग्रास आहे, सब्जा आहे किंवा तुळशीतले सगळे प्रकार आहेत. असे साधारण एकंदरीत जरी काढले तरी आपल्याकडे अ, साधारण 30 ते 40 प्रकार होतात. तर ते 40 प्रकारातले समजा आपण एक 10 प्रकार जे स्पाइसेस वगैरे जे कोकणात होतात, ते आपण वगळले तरी आपल्याकडे 30 एक प्रकार उपलब्ध होतात. म्हणजे आपल्याकडे एक रेंज होते, की ज्याच्या आपण पुढे भविष्यामध्ये फ्रँचायझीज घेऊ शकतो. तर याची पद्धत अशी आहे, की याला एक डिस्टिलेशन युनिट लागतं तेल काढायचं. तर हा आहे सिट्रोनिला. आता हा साधारण 1-1.5 महिन्याचा असेल हा. हा ज्यावेळेस इथून कापला जाईल, त्यावेळेस याला आणखीन फुटवे फुटतील. पुन्हा 3 महिन्यांनी हा हार्वेस्टिंगला येतो. याचं दुसरं महत्त्वाचं असं, की हा ज्यावेळेस कापणी केला जातो, त्यावेळेस तो श्रेडर किंवा चाप कटरला याचे तुकडे करायचे असतात. कारण हा भाग जो आहे कॉर्नर, हा नैसर्गिकरित्या सील आहे. त्यामुळे याच्यामधनं ऑइल पण तुम्हाला कमी एक्स्ट्रॅक्ट होईल. हा जितका कट होईल, म्हणजे याचे जसे तुकडे होतील,
या तुकड्याच्या ह्या भागातून आपल्याला ऑइल जास्त मिळणार आहे. त्यामुळे वेळ वाचतो, आपलं फ्युएल वाचतं आणि यील्ड चांगलं येतं. तर हा सिट्रोनिला, हा इकडे सिट्रोनिला आहे, हा गवती चहा आहे, लेमन ग्रास आहे. सिट्रोनिलाचं साधारण खाली जी आहे ती थोडीशी लालसर हे येतात. तर या पद्धतीने याचं तेल निघतं. सिट्रोनिलाचा रेट जर कधी आपण ₹1000 धरला तर गवती चहाचा 1500 असतो. याच्यामध्ये 0.8 म्हणजे एका टनामधनं 8 किलो मिळतं. तर याच्यामधनं 6 किलो मिळेल. तर ह्या पद्धतीने आपण जर कधी त्याचं हे केलं आणि हे लार्ज स्केलवर जर कधी केलं तर आपल्याला साधारण आपण एक 300 दिवस धरून चालायचं. आपल्याला रोज 4 टन लागणार आहे. आता 4 टन कसं लागणार आहे त्याच्यामध्ये आपण आणखीन एक हे करतोय. इथं मागे मी बोर्डवर एक रफ डायग्राम दिलेला आहे समजण्यासाठी. हा इथं असतो एक बॉयलर. हा बॉयलर आहे, दिसतोय. आणि हे 2 सिलेंडर असतात. याला इथं वॉल आहे. हा वॉल सुरू केलेला त्यावेळेस यातलं ऑइल एक्स्ट्रॅक्ट होतं. याचे 6 तास म्हणजे याचं ऑइल एक्स्ट्रॅक्ट झालं, की याला पुढे आणखीन कंडेन्सर वगैरे येतो, की ज्याच्यापासून ऑइल आणि पाणी बाहेर निघतं त्याच्या ह्याच्यामध्ये. आणि हा वॉल सुरू करून हा वॉल बंद केला, की याच्यामधलं ऑइल निघतं. आणि याचं ज्यावेळेस ऑइल निघत असतं, त्यावेळेस याच्यातलं आपण हे मटेरियल जे आहे, हे बाहेर काढून याच्यामध्ये फ्रेश मटेरियल भरता येतं. नंतर ज्यावेळेस पुन्हा हा इकडे येतो, त्यावेळेस याचं मटेरियल इकडनं म्हणून इकडे, म्हणजे एकदा बॉयलर जर कधी पेटवला सोमवारी सकाळी जर कधी पेटवला तर तो शनिवारी रात्रीपर्यंत नॉनस्टॉप चालला, म्हणजे आपलं फ्युएल कन्झम्पशन वाचतं. आता या 2 बरोबर मी एक छोटा दिला, याची कपॅसिटी 1 टन धरून चला तुम्ही, याची कपॅसिटी 1 टन आहे आणि याची साधारण एक 100 किलो किंवा 200 किलो पर्यंतची कपॅसिटी. आणि याच्यामध्ये काही देशांच्या, युरोपियन कंट्रीजच्या वेगवेगळ्या काही नॉर्म्स आहेत. त्यांना जे लागतं, आता या बऱ्याचशा ज्या आहेत ते फार्मामध्ये जाणार असल्यामुळे याला एक स्पेसिफिक ग्रेडचं स्टील मटेरियल लागतं. त्याचंही आपण जसं ज्यावेळेस कुणी सुरुवात करणार असेल त्यावेळेस त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार त्याच्या ज्या नॉर्म्स आहेत त्यानुसार आपण ते मटेरियल निवडू शकतो, की जेणेकरून त्या जपानमध्ये याचा एक्सपोर्ट जास्त आहे, युरोपियन कंट्रीजमध्ये याचा उपयोग जास्त आहे. आणि त्यानुसार आपल्याला जर कधी आपण त्या ग्रेड्स घेतल्या, त्या ग्रेडचं स्टील म्हणजे ही युनिट जर कधी त्या ग्रेडचं इन्स्टॉल केलं तर आपण एक्सपोर्टलाही आपल्याला पोटेन्शियल चांगलं आहे. तर ह्याप्रमाणे जर कधी आपण याच्यामध्ये आणखी जर कधी रेंज वाढवली तर ह्या रेंज ह्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे अर्थ असा, जे छोटं युनिट आहे ज्याचं आपल्याला मटेरियल कमी आहे. आता उदाहरणार्थ काय माहितीये का, आपण सुरंगीचं असली समजा किंवा सुरंगीच्या पानांचं तेल काढायचंय किंवा ओडोमास कमी असला, तो ओडोमास आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. त्याच्यानंतर मग एखाद्या वेळेस ऑल स्पाइस वगैरे जे आहे किंवा कोलिंजन वगैरे जे आहेत, कोलिंजन मध्ये 2 प्रकार आहे. एक अल्पिनिया कॅलराटा म्हणजे मैनमूळ आणि एक गलंगल. या ज्या दोन्ही आहेत यांची जी पानं आहेत, मुळात आपण वापरणार आहोत याचं कन्झम्पशन, हे दोन्ही गोष्टी वापरल्या जातात याच्यामध्ये फूडमध्ये. पण मग वरची जी पानं फेकली जाणार आहेत आपली, ती वाया जाण्यापेक्षा आपण याचं तेल काढू शकतो. त्याचप्रमाणे हळद आहे, आलं आहे, की ज्याची जी पानं वरती जी आपण खालचे रूट काढल्यानंतर, रायझोम्स काढल्यानंतर किंवा आलं ज्यावेळेस काढतो त्यावेळेस त्याची अर्धवट सुकलेली पानं सुद्धा आपल्याला तेल देऊन जातात. तर क्वांटिटी जर कधी कमी असेल तर आपण त्या छोट्या याच्यामधनं हे करू शकतो. आता याचा पुढचा प्रश्न मी याच्यासाठी म्हटलं की लार्ज स्केलवर जर कधी असलं तर याचा फायदा काय. सुरुवातीला आपण याचं खतामध्ये कन्व्हर्शन करू शकतो. आणि हाच जर कधी आपल्याला साधारण एक हे जे वरती सांगितलं हे युनिट जर कधी चालवायचं असेल तर आपल्याला वर्षाला 12 टन, सॉरी दिवसाला 4 टन मटेरियल लागणार आहे. म्हणजे 300 दिवस जर कधी आपलं हे युनिट चालणार असलं, त्याच्यातले रविवार मायनस केले, दिवाळी नंतर दसरा वगैरे ज्या 15 ऑगस्ट 26 जानेवारी गांधी जयंती या सुट्ट्या जर कधी वजा केल्या तर 300 दिवस चालणार असं आपण जर कधी गृहीत धरलं तर आपल्याला 1200 टन मटेरियल पाहिजे. तर 1200 टनासाठी आपण जर कधी एकरी 30 टन हे जर कधी म्हटलं तर आपल्याला 40 टन हे लागणार आहे, गवत लागणार आहे. मग त्यात मग वेगवेगळे प्रकार आहेत, सिट्रोनिला ह्याच्यामध्ये
अ, गवती चहा आहे, त्याच्यानंतर मिंट आहे वगैरे वगैरे जे आहेत. आणि सध्या याची इंटरनॅशनल याला मागणी चांगली आहे. भारतात जे कन्झम्पशन होतं त्याचा अजून कुठे व्यवस्थित डाटा नाहीये, कारण डायरेक्ट डिस्टिलेशन युनिटहून फार्मामध्ये जातंय, त्याचं कुठे रेकॉर्ड होतोय प्रॉपर, जे एक्सपोर्ट होत आहे त्याचे आहेत काही रेकॉर्ड्स की काय त्याच्यामध्ये कुठे काय एक्सपोर्ट झालेलं आहे. आणि ज्या अर्थी त्याला इतकी मागणी आहे त्या अर्थी त्याचा म्हणजे पुरवठा आणि मागणी यानुसार मार्केटचे दर बदलत असाय सगळ्यांना माहिती. आता यात महत्वाचं हे असं आहे की ह्याचे आपल्याला जे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मी म्हटलं की यामध्ये वेगवेगळे घटक आहे, याच्यामध्ये सिट्रॉल वगैरे असे जे घटक आहेत. तर ही ह्या वापरणाऱ्या इंडस्ट्रीच्या जर कधी आपण संपर्कात गेलो समजा, तर काय होईल माहिती आहे का, हे तुमचं ऑर्गॅनिक आहे, आपण ऑर्गॅनिकच करणार आहे, कारण आपल्याकडे याच्यावर प्रचंड प्रमाणावर खत तयार होतंय आणि ते खत देतोय त्याला, त्याच्यानंतर त्याचं नियोजन कसं करायचं ते एकदा ज्यावेळेस आपण हार्वेस्ट करणार आहोत, समजा आपण एक तारखेला हार्वेस्ट करणार आहोत, त्याचे एक 5-6 दिवस याचं पाणी थांबवायचं. पाणी थांबवल्याने काय होईल माहिती आहे का, त्यातलं मॉइश्चर कमी होईल आणि आपल्याला यील्ड चांगलं मिळेल. आणि एकदा कापणं झालं की त्याच्यामध्ये एक छोट्याशा पॉवर टिलरनी ती सरी आपण साधारण 2.5x2 वर घेतो हे लागवड. तर मधल्या सरीमध्ये तो छोट्या पॉवर टिलरनी थोडीशी जमीन उकरून घेणे. सुरुवातीला याला थोडीशा निंदणी गवत काढायचं हे असतो, पण नंतर जशी याची वाढ होते त्यामुळे त्यातलं गवत पुढे दिसेनासं होतं की गवताचं प्रमाण अतिशय अल्प राहतं की त्याला मग नंतर ती गरज पडत नाही. एकदा खत टाकून आपण त्या ठिकाणी छोटासा पॉवर टिलर जर कधी फिरवला तर त्याची मुळं एरिएशन वाढतं आणि पुढचं येईल चांगलं मिळतं. आता पुढचा प्रश्न असा, आपण 40 एकर नंतर 50, 60, 70 एकर, आता याच्यामध्ये जर कधी आपल्याला काही शेतकरी जॉईन होणार असतील तर तुम्ही एक अंदाज काढलेला असेल की शेतकऱ्याला आपण जर कधी त्याच्यामध्ये एकरी जर कधी 70-75 हजार दिलेत आपल्याला, त्याच्यानंतर त्याचं डिस्टिलेशन करायचंय, तो बायोमास आहे हे आहे, तर त्यांनी फक्त गवत कापून द्यायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला ट्रान्सपोर्टेशन आहे, त्याच्यात बरेच याच्या त्यासाठी मग लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणती, तोही आपण नंतर ज्यावेळेस त्याला कोणाला सुरू करायचं असेल त्यावेळेस त्या परिस्थितीनुसार आपण त्याचे अपेडा वगैरे ज्या एक्सपोर्टसाठी लागणाऱ्या ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत ती आपल्याला मात्र ज्यावेळेस आपण युनिट इन्स्टॉल करणार असू, डेस्टिलेशन युनिट लावणार असू, त्यावेळेस पासून याची डॉक्युमेंट्स आपल्याला सगळी तयार करत राहावी लागणार आहे की जेणेकरून नंतर मग ही ग्रेड चालत नाही, मग त्या ग्रेडचा प्रॉब्लेम आहे, मग पुन्हा आपण ते युनिट बदलवू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच या पद्धतीने हे करायचं आहे. ज्यावेळेस आपण काही एक्सपोर्ट करू किंवा आपण लोकल मार्केटला विकू त्यावेळेस त्याला जीएसटी लागणार आहे, त्यावेळेस मग आपलं एक कंपनी फॉर्मेशन असावं की जेणेकरून आणि याला शासनाची सबसिडी चांगली आहे. तर त्यावेळेस आपल्याला या मशीनवर जीएसटी भरावा लागणार आहे, पण आपण मटेरियल ज्यावेळेस कुठे सोल्ड आउट करू त्याच्यातून जो जीएसटी मिळेल तोही रिकव्हर होणार आहे. तर आता हा जर कधी ह्याच्यामध्ये आहे की आपण काही बांधावर किंवा आता मी महारान म्हटलंय, तर महारानावर जर कधी आपण 8x10 किंवा 8x8 वर त्या ठिकाणी याची लागवड केली, कापूर आणि सुगंधी निलगिरी, या वृक्ष प्रजाती आहे, त्याला मुरमाड जमीन वगैरे चांगली चालते त्याला, त्यामुळे तिच्या उत्पन्नात फरक पडणार नाही. आणि या जवळ यासाठी लावायच्या की ज्यावेळेस ह्या वाढतील त्यावेळेस याची आपण छाटणी करणार आहे, त्यामुळे ते काही मोठे वृक्ष होणार नाहीयेत. कापराच्या लाकडापासून चांगलं यील्ड मिळतं पानांच्या फांद्यांपेक्षा. साधारण एक अशी 2-1 इंचाची स्टेम झाली, लाकूड झालं त्याचं की त्याचं आपण श्रेडिंग करून म्हणजे त्याच्या चिप्स काढून त्याच्यामधनं आपण कापूर काढणार आहे. निलगिरीच्या पानं जे आहेत किंवा कोवळ्या फांद्यांपासून आपल्याला तेल चांगलं मिळतं आणि याचे रेटही चांगले आहेत. ज्या ठिकाणी उत्पन्न कमी आहे किंवा कष्ट जास्त आहे किंवा मजुरी जास्त आहे त्याचा दर जास्त आहे, म्हणजे वाळा. आता वाळ्याची मुळं खोदून काढायची आणि मुळं खोदून काढणं म्हणजे मग त्याला लेबर चार्जेस जास्त आले, पण मग वाळ्याचा रेटही चांगला आहे, 12,000 ते 15,000, 18,000, इट डिपेंड्स. रेट आजची मी यासाठी देत नाही की आपल्याला प्रॉपर इंडस्ट्री जर कधी मिळाली तर आपल्याला याची रेट प्रचंड वाढून मिळणार आहे. आता हे क्षेत्र जर कधी वाढत गेलं तर आपण ह्या बायोमास जो राहणार आहे याचं खत करून किती करणार आहे.
मग त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा एक पर्याय आहे की आपण हे ऑलरेडी तेल काढलं म्हणजे शिजलेला हा लवकर फर्मंट होतोय पटकन त्याच्या ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण सीएनजी गॅस करू शकतो. त्यातला मिथेन जो आहे तो मिथेन आपल्याला बॉयलरला आपण गॅस म्हणून वापरू शकतो. म्हणजे आपला तो एक खर्च वाचला. आणि सीएनजी पासून जे काही मिळणार आहे ते मिळणार आहे आपल्याला रॉ मटेरियल कॉस्ट आज 0 झालेली आहे. आणि याचे अजून बाय प्रॉडक्ट आहेत. ज्यावेळेस आपण तेल काढू तेलाबरोबर जे कंडेन्सर मधून जे पाणी येतं त्याला सुद्धा एक फ्लेवर आहे. ते सुद्धा आपण बागां म्हणजे याच्यामध्ये आपण एक मॅस्किटो रिप्लंट किंवा मच्छर वगैरे येऊ नये म्हणून त्याचे आपण स्प्रे घेऊ शकतो किंवा उरलेला त्यातनं जो गाळ निघतो फिल्टर केल्यावर तो सोल्युबल करून पुन्हा त्याच पाण्यात मिक्स केला तर आपल्याला थोडं कॉन्सन्ट्रेटेड हे करता येतं. त्याच्यानंतर मग याच्यापासून फरशी पुसायसाठी किंवा दवाखान्यांमध्ये जर कधी यांनी फरशा पुसल्या गेल्या तर डास मच्छर तिथे राहणार नाही, माशा राहणार नाही, मच्छर राहणार नाहीत. तो एक आहे. त्याच्यानंतर रूम फ्रेशनर आपण करू शकतो. आपल्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रूम फ्रेशनर ऑर्गेनिक की ज्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाहीये, त्यामुळे याला मागणी सुद्धा वाढू शकते. याचा आपण एक ब्रँड तयार करू शकतो. आपलं सीएनजी जर कधी झाला तर तुमचं बायोफ्युएल जे लागणार आहे याच्या बॉयलरसाठी फ्युएल ते सुद्धा वाचणार आहे. आणि याचं जसं जसं क्षेत्र वाढत जाईल मग तसे तसे आपल्याला ह्याच्यामधनं हे वाढवता येतील, प्रकारही वाढवता येतील. मग आता याच्यामध्ये जे आपण काढले मी एक रफ हे दाखवतो तुम्हाला. सिट्रोनिला आहे, नंतर कापूर म्हणजे ह्याचं झाड होतं. हे आपण जे मी म्हटलं ना जी महागानं आहे, मुरमाड जमीन आहे त्या ठिकाणी आपल्याला याची लागवड करायची आहे. गवती चहा शेतामध्ये. नंतर मिंट. आता मिंट विषयी एक जर कधी सांगायचं म्हटलं तर मिंटची जगाची जी मागणी आहे त्याचे 80% भारतात उत्पन्न म्हणजे आपण उत्पादित करतो. आणि त्याच्या 80% युपी मधला एक जिल्हा जो आहे त्या ठिकाणी आपण म्हणजे त्या ठिकाणी ते प्रोड्यूस होतं. तर आणि त्याची मागणी चांगली आहे. जसं मी म्हटलं आता कापडाचं तेल जर कधी काढलं ते फिल्टर करून आपण चिल्लरला ठेवलं तर तो भीमसेनी कापूर जो आहे त्याचे क्रिस्टल तयार होतात. तसं मिंटचा जो प्रकार आहे तो जर कधी आपण याच्यामध्ये ठेवलं चिल्लरला तर तेही क्रिस्टलाइज होतं, ज्याला आपण आसमान तारा ठंडक म्हणून जो पानांमध्ये वापरला जातो तो तयार होतो. राहायला फक्त याच्यामध्ये कठीण विषय जो आहे तो वाळ्याचा आहे. पण वाळ्यासाठी आपण एक व्यवस्थित एक नवीन सिस्टीम डेव्हलप केली आहे की ज्याच्यामुळे कमी खर्चामध्ये आपण याचे रूट चांगले घेऊ शकतो, याचं मुळाचं उत्पन्न चांगलं घेऊ शकतो. तर ह्या पद्धतीने जर कधी केलं तर मग रोशा ग्रास आहे, हे असे जे सगळे आहेत कोलिंजन वगैरे ज्याची पानं कमी निघतील ना, आपल्याकडे ऑलरेडी बॉयलर आहे, स्टीम आहे, सगळं काही आहे. तर त्याच्यामध्ये आपण यापासून स्टीम डिस्टिलेशन हे काढू शकतो. त्याच्यानंतर आता ज्या ठिकाणी त्या आपल्या जवळपासच्या क्षेत्रामध्ये कुणाची मोसंबी किंवा पेरूची लागवड आहे, लिंबूची लागवड आहे, हे ते ज्यावेळेस छाटणी करतील तर त्याच्यामधनं जे काही पानं निघतील त्याची ती सुद्धा आपल्याला कट करावी लागणार आहेत. कारण त्याचा सरफेस एरिया जर कधी चांगला मिळाला तर आपल्याला यील्ड चांगलं मिळतं. आणि हा प्रश्न आणखीन एक असा आहे की याचं आपल्याला जो कंटेन आहे तो वाढवायचा असेल तर काय. आता हे जे आहे हे अर्थात परिस्थितीवर अवलंबून आहे की आपण कुठल्या क्लायमेटला आणि आपल्या लागवडीची परिस्थिती काय आहे त्यानुसार त्याच्यावर काही ऑर्गेनिक मॅन्युअर आहे ते आपण जर कधी त्याचे जर कधी स्प्रे घेतले तर याच्यामध्ये आपल्याला इल्ड वाढवू शकतं. सिट्रोनिलाचं जे मी 0.8 म्हटलंय म्हणजे एका टनामधलं जे 8 किलो म्हटलंय 10 ते 11 किलो पर्यंत वाढू शकतं. आणि याचं जे एका टनामध्ये मी 6 किलो म्हटलंय ते 7 ते 8 किलो पर्यंत वाढू शकतं. तसं जिरॅनियमचं एका टनामध्ये 1 किलो जे निघतं ते आपण त्याच्यामध्ये साधारण 1200 ते 1400 ग्रॅम म्हणजे त्याचा रेट आहे 10 ते 12,000, 14,000, 15,000 इट डिपेंड्स. म्हणजे याचे रेट फ्लक्च्युएट होत असतात. पण फक्त याच्यात एकच आहे की आपण 5 वर्षात जमीन एकदाच तयार करणार आहोत आणि एकदाच लागवड करणार आहे. म्हणजे लागवडीचा जो खर्च आहे तो आपला एकदाच आहे. एकदा ड्रिप केलं की आपल्याला हे 5 वर्ष 6 वर्ष काही काही केसेसमध्ये 7 वर्षापर्यंत आपण याचं उत्पन्न घेऊ शकतो. आणि भविष्यानंतर मग हे काढून पुन्हा याचीच आपण पुन्हा लागवड करू शकतो. आणि दिवसेंदिवस
फूड आणि फार्मा ह्या गोष्टींना मला वाटत नाही की मग कुठे ब्रेक मिळेल म्हणून. त्याच्यानंतर सीएनजी आपला तयार झालाय, बायो फ्युएल तयार होतंय. ही सगळं जर कधी त्याचं एकत्र केलं त्याचं, आता त्याच्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं, हे ज्यावेळेस आपण ही सिस्टीम डेव्हलप करू त्यावेळेस आपल्याला कार्बन क्रेडिट मिळणार आहे. तर सुरुवातीपासून ज्याला कुणाला लागवड करायची, तर त्यांनी जर कधी सुरुवातीपासून या सगळ्या नॉर्म्स व्यवस्थित जर कधी मेंटेन केल्या, तर त्याला उत्पन्न, जस्ट इमॅजिन, मी तुम्हाला फक्त एकच सांगितलंय की एकरी आपल्याला सिट्रोनिलाचं एक उदाहरण दिलंय आणि जवळपास बाकी सगळ्यांचे याच रेंजमध्ये जातं. पेरू, मोसंबी, संत्री किंवा अशी कोणाची लागवड जर कधी असली तर या लागवडीचं हेच छाटणी करतातच. फक्त ती गोळा करायची, आणायची आणि त्यापासून तेल काढायचंय. ह्या सगळ्या जर कधी गोष्टी आपण सक्सेस करू शकलो तर ही इंडस्ट्री कशी होईल. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये कुणीतरी, अर्थात हे माझंही स्वप्न होतं, पण वयोमानानुसार किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे मला एवढी मोठी झेप घेणं शक्य झालं नाही. आणि हे याचा अभ्यास करेपर्यंत माझा बराच वेळ याच्यामध्ये गेला. हा, आणि हे कुठेतरी आज एक सस्टेनेबल इंडस्ट्रीपर्यंत आपण पोहोचू शकतो. याच्यामध्ये जर कधी याच्यामध्ये कुणाला पर्यंत जायचं असेल, कार्बन क्रेडिट पर्यंत, तर आपण त्या ठिकाणी आपण संपर्क करू शकतात. याच्यावर मोबाईल नंबर आहे. ही माहिती जर कधी आपण आपल्या गावामध्ये सगळ्यांना शेअर केली तर आपली एक इंडस्ट्री उभी राहू शकते, जेणेकरून आपला ब्रँडही आपण डेव्हलप करू शकतो. आणि या निमित्ताने आपल्याकडे टुरिझम वाढणार आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी यातनं आपण साध्य करू शकतो. याला आणखी बरेच उद्योगधंदे, जोडधंदे बरेच आहेत, ते सुद्धा आपण याच्यात करू शकतो. उदाहरणार्थ जर कधी म्हटलं की आपण इथं लागवड केलेली आहे कुठे XYZ तिथे, आणि मग काही ठिकाणी आपण आपण 8x10 वर लागवड केली आहे, समजा कापूर आणि निलगिरीची, आणि मधल्या ज्या जागा आहेत तर मधल्या जागेमध्ये आपण आणखी काही औषधी वनस्पती घेऊ शकतो. ज्या ठिकाणी आता माती कमी आहे किंवा त्या ठिकाणी सिट्रोनिला, लेमन ग्रास, मिंट वगैरे अशा प्रजाती जर कधी होणार नसतील तर आपल्याला त्या ठिकाणी अनेक पर्याय आहेत, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी हे करू शकतो. आणि सगळ्यात जे आपला यामध्ये अभ्यास अतिशय कमी आहे किंवा नगण्य आहे असं समजायला हरकत नाहीये. साधी एक गोष्ट तुम्हाला जाता जाता एक सांगतोय. आपल्याकडे पडवळ याची लागवड होते. पडवळ म्हणजे स्नेक गार्ड आपण ज्याला म्हणतो, की जे सांबरमध्ये किंवा ज्याच्यामध्ये आपल्या कोकणामध्ये याची शेती केली जाते. आणि कोकणात बऱ्याच ठिकाणी याची शेती केली जाते. भाजीमध्ये याचं हे होतं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण पडवळ हे काढलं जातं त्याच्यानंतर हे आपण ते सगळं उपटून फेकतो. पण पडवळाच्या मुळामध्ये प्रोडोफायलाल आणि प्रोडोफायलिन हे दोन एक्स्ट्रॅक्ट निघतात, जे कॅन्सरसाठी वापरले जातात. किती लोकांना माहिती आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यापासून आज आपण अनभिज्ञ आहोत. आणि ह्यासाठी जर कधी आपण त्या पद्धतीने हे केला आणि त्या पद्धतीने जर कधी यावर काम केलं तर आज बऱ्याच ठिकाणी बऱ्याच इंडस्ट्री आहे की ज्यांना ह्या असल्या रॉ मटेरियलची नितांत गरज आहे. दुसरं आता एक उदाहरण आणखीन एक सांगतो की काही शक्तिवर्धक औषधं आपण एकदम त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती की अश्वगंधा आहे, शतावरी वगैरे वगैरे ही आहे. तर आयुर्वेदामध्ये हे वेगवेगळे पर्याय आहेत औषधांना, पण काही औषधं अशी आहेत की ज्याला पर्याय नाही. त्याला ते जर कधी मिळालं तर त्याचा तो सक्सेस, म्हणजे आज जे म्हटलं जातं की नाही बुवा अमुक अमुक औषध घेतलं की अमुक अमुक हे होतं. मी कुठली नावं घेत नाही, ना औषधाची घेत आहे ना कुठली घेते. आता गुगुळ वगैरे हे वातासाठी वगैरे वापरली जातात. त्याच्यात बरेच प्रकार आले. त्याच्यामध्ये लाक्षादी गुगुळ आलं, महामृगराज गुगुळ आलं वगैरे वगैरे. गुगुळमध्ये बरेच औषध आहेत. पण याच्यामध्ये गुगुळ हा महत्वाचाच आहे. त्याशिवाय ते तयारच होणं शक्य नाही. अशा काही वनस्पती की ज्याच्यामध्ये त्याचं नाव नाहीये, पण त्याची त्यांना नितांत गरज आहे. याचा जर कधी अभ्यास करून आणि एखाद्या कंपनीशी जर कधी आपण संपर्क साधला तर मला नाही वाटत ती कंपनी नाही म्हणल. आणि त्यांना आपण ऑर्गॅनिकली हे व्यवस्थित देऊ शकतो. आपल्याकडे ऑर्गॅनिक मध्ये
प्रचंड मटेरियल आहे की ज्याचं आपण त्या ठिकाणी कन्झम्पशन व्यवस्थित करून ऑर्गॅनिकली आपण मेंटेन करू शकतो, की जेणेकरून कंपनी एका पायावर तयार होईल. अशा टप्प्याटप्प्यामध्ये आणखीन बरीच माहिती आपल्याला आपण जमा करणार आहोत. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या लोकांना गावात एक मी माझ्या अ, इच्छेनुसार जर कधी एखाद्या गावाने असं जर कधी काही कुठला प्रोजेक्ट घेतला की त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्याच ह्याच नाही म्हणजे इसेन्शियल ऑइल बरोबर औषधी वनस्पती अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या घेता आणि एक मोठा हब तयार करता येईल. त्यामुळे हे शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. माहिती कशी वाटलेली आहे ही महत्वाचं आहे. मला ही कॉमेंट्स बरीच कमी आलेली आहेत. त्यामुळे थोडंसं पण माझं नॉलेज आहे जे काही मी आजपर्यंत जमा केलेलं आहे कुठेतरी रेकॉर्डवर असावं. कारण पुस्तकं छापणं हे माझ्या कुवतीबाहेर आहे. ही सगळी माहिती कुठेतरी ही टप्प्याटप्प्याने मला अजून जशी जशी मिळते आता ही ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन आहे. सिट्रोनिला लेमन ग्रास ही जर कधी लागवड करायची असेल तर लखनौ येथे एक अरोमा मिशन म्हणून एक हे इन्स्टिट्यूट आहे, केंद्र शासनाचं आहे. त्या ठिकाणाहून याचे ज्या चांगल्या प्रजाती ज्या आहेत जशी कृष्णा वगैरे ज्या आहेत त्यांच्या ह्या मिळू शकतात. पण यातूनही जर कधी आपल्याला सिट्रोनिला लागवड करायची असेल तर आसाम आणि तामिळनाडू यामध्ये तिथं काही इंडस्ट्रीज आहे की ज्यांच्याकडे याचं यील्ड चांगलं आहे. तर त्या पद्धतीने फक्त आणि त्यानंतर मशिनरी निवडताना आजकाल मार्केटमध्ये जे आहेत या अर्धवट इन्फॉर्मेशनमुळे काही बऱ्याच अशा मशिनरीज उभ्या राहिलेल्या आहेत की ज्या एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातनं भविष्यामध्ये त्या तिथून एक्सट्रॅक्ट केलेले आपल्याला एक्सपोर्ट करणं जड जाणार आहे. त्यामुळे याचा ज्यालाही कोणाला हे करायचं असेल लागवड किंवा युनिट उभं करायचं असेल यांनी याची व्यवस्थित माहिती घ्यावी. धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती करतो सबस्क्राईब करा, सगळ्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा, अवेअरनेस वाढवा. इंडस्ट्री नाही उभी राहत असली तरी चालेल पण ही माहिती कुठेतरी सगळीकडे प्रस्तुत होत राहिली म्हणजे याचे अपडेट जे आहेत ना ती सगळ्यांना मिळत राहतील. भविष्यामध्ये कुणीतरी राहील उभा की ज्याला त्याचा फायदा होईल. धन्यवाद.